आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। अॅट्रॉसिटीविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या केतकी चितळे विरोधात परळीत अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आंबेडकरी समाजाच्या तीव्र आंदोलनापुढे अखेर पोलिसांना झुकावं लागलं। परळी प्रतिनिधी अनुसूचित जाती आणि जमातीचे कवचकुंडल असणाऱ्या अॅट्रॉसिटी कायद्याविषयी बेताल आणि आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मानसिक विकृती असलेल्या अभिनेत्री केतकी चितळे आणि संयोजक बाजीराव रमादेकर यांच्या विरोधात परळी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे। तमाम आंबेडकरी जमातीच्या तीव्र आंदोलनानंतर अखेर पोलिसांना चितळेवर गुन्हा दाखल करावा लागला। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 25 फेब्रुवारी रोजी परळीत राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषद संपन्न झाली होती। या परिषदेत बोलताना मानसिक विकृत असणाऱ्या व महापुरुषांबद्दल नेहमीच आक्षेपार्ह बोलणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळे हिने अॅट्रॉसिटी हा पैसे कमवण्याचा साईड बिझनेस आहे, अॅट्रॉसिटीचे रॅकेट आहे, खोटे अॅट्रॉसिटी दाखल केल्या जातात अशा प्रकारचे बेताल आणि चुकीचं वक्तव्य करून तमाम अनुसूचित जाती जमातीच्या भावनांचा अवमान केला होता। दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता। याबरोबर मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांच्या आंदोलकांना येड्याची जत्रा म्हणून संबोधले गेले होते व त्यांचा अपमान केला होता। या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण बीड जिल्ह्यात उमटले होते। जिल्ह्यात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आले होते। परळी येथील आंबेडकरी बांधवांनी आणि सकल मराठा समाजाच्या वतीने परळी शहर पोलीस तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। अखेर 4 दिवसानंतर आज दिनांक 29 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता शहर पोलीस स्टेशनला वंचित युवा बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष प्रेम जगतकर यांच्या फिर्यादीवरून ब्राह्मण ऐक्य परिषदेचे संयोजक बाजीराव धर्माधिकारी तसेच बेताल व्यक्त करणारी केतकी चितळे यांच्या विरोधात कलम 295 अ तसेच कलम 505(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बाजीराव धर्माधिकारी हे धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक असून परळी शहर अजितदादा पवार गटाचे विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहेत। चितळेवरील हा गुन्हा म्हणजे तमाम आंबेडकरी समाजाच्या एकजुटीचा विजय आहे असं म्हणावं लागेल असं सांगण्यात आलं आहे। बहुजन सेवानिवृत्त कर्मचारी संस्थेच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। भिवंडी येथील संकेत भोसले या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अमानुषपणे खून करण्यात आला। या प्रकरणातील काही मुख्य आरोपी अटक करण्यात आलेले नाही, त्यांना त्वरित अटक करण्यात यावी व हा खटला विशेष जलगती न्यायालयात वर्ग करून चालविण्यात यावा। तसेच मयताच्या कुटुंबाला 50 लाखाचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात यावे व त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावी। या मागणीसह छत्रपती संभाजीनगर येथील पहाडसिंगपुरा लेणी क्रमांक 7च्या पायथ्याशी असलेल्या बुद्ध विहाराच्या परिसरात भंते धम्मरूप थेरो यांच्या पार्थिवावर शांततेच्या मार्गाने भिक्खू संघ व बौद्ध उपासक हे अंत्यविधी करत होते। त्या ठिकाणी महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी दाखल होऊन अंत्यविधी करण्यास मज्जाव केले। तसेच अंत्यविधी करणाऱ्या उपासक भिक्खू संघावर 353 कलम अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल केला आहे। त्या ठिकाणी भंते अभयपुत्र गेले 15 ते 20 वर्षापासून विहार निर्माण करून वास्तव्य करत आहेत। यापूर्वी प्रशासनाच्या कुठल्याही मज्जाव केलेल्या नाही, परंतु काही राजकीय गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी प्रशासनाला हाताशी धरून भंतेजी यांना त्रास देत आहेत। या दोन्ही घटनेसंबंधी जिल्हाधिकारी परभणी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आलेले आहे। या निवेदनावर एनजी खंदारे, डी.के. सारणीकर, श्याम मोरे, गोपीनाथ कांबळे, कैलास खिल्लारे, राजकुमार, बालाजी साळवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। तर त्यांना तिथं काही गावगुंडांनी तिथं त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला। अंत्यविधी काल परवा एका बौद्ध भिक्षूचा होऊ दिला नाही आणि मग तिथं एक बौद्ध भिक्षू आता उपोषणाला बसले कमिशनर ऑफिस समोर। तर त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारचं इथं आम्ही विविध संघटनाच्या माध्यमातून इथं निवेदन दिलेलं आहे। बाकी परभणी जिल्हाधिकारी यांना वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन गंगाखेडकर तथा शहर माजी जिल्हाध्यक्ष रणजित मकर यांच्या माध्यमातून निवेदन सादर करण्यात आले असून या निवेदनात असं नमूद करण्यात आलं आहे की पालम तालुक्यात असलेल्या फळा येथील गायरनधारक घनश्याम गायकवाड, अशोक किशनराव गायकवाड, राजाराम माधव गायकवाड, शिवाजी भालेराव, शेख मुसा हसन, माणिक मरीबाई गायकवाड गायरनधारक सन 1975 पासून महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने 1999 पर्यंतचे गायरनधारक त्यांच्या नावे गायरन जमिनीत 7/12 असून त्या नावे करण्यात याव्या। आदेश असताना आजपर्यंत लाभधारक तसेच असलेली गायरन जमीन त्यांच्या नावे महसूल विभागाने त्यांच्या नावे 7/12 करून दिली नाही। अनेक वेळा जिल्हाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी निवेदन दिले, आंदोलन केले, उपोषणे केली, परंतु त्यांना आतापर्यंत न्याय मिळाला नाही। लाभार्थ्यांनी कसत असलेली गायरन जमीन त्यांच्या नावे 7/12 करून देण्याबाबत जिल्हाधिकारी यांना स्वतः लक्ष घालावे आणि गायरनधारकांना न्याय द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आलेली आहे। जिल्हाध्यक्ष सचिन गंगाखेडकर, माजी शहर जिल्हाध्यक्ष रणजित मकरन, माधव हनुमंते, कोंडीबा घनश्याम गायकवाड, अशोक किशनराव गायकवाड, राजाराम माधव गायकवाड, शिवाजी
राव गायकवाड, शेख मुसा शेख हसन यांच्यासह फळा येथील गायरनधारकांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. राज्यसभेच्या खासदार डॉक्टर फौजिया खान यांच्या निधीतून सिमेंट रस्त्याचे उद्घाटन आज संपन्न. खासदार फौजिया खान यांच्या निधीतून 40 लाख रुपये खर्च करून वार्ड क्रमांक 2 मधील मदिनानगर परिसरातील मदिना चौक ते अल करीम स्कूलच्या मुख्य सिमेंट रस्त्याचे उद्घाटन राज्यसभेच्या खासदार डॉक्टर फौजिया खान यांच्या हस्ते संपन्न झाले. तर सिमेंट रस्त्याचे काम एकूण 40 लाख रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन समारंभाच्या वेळी खासदार फौजिया खान यांनी सांगितले की वार्ड क्रमांक 2 मध्ये विकास कामांसाठी निधी कमी पडून देणार नाही असे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले. वार्डातील प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीने फौजिया खान यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला शहर जिल्हाध्यक्ष जाकीर खान, माजी नगरसेवक अली खान, भाई कुरेशी, तहसीन खान, अजय गव्हाणे, विकास लंगोटे, अतिक इनामदार, नगरसेवक शेख फईद शालिमार, नगरसेवक शेख अहमद, नदीम काजी, अब्दुल मोईज, मुकरम आलम, गंगाधर यादव आदी मान्यवरांसह अनेक नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.